ते गेले सगळं, खाली काय राहिलं है ना. कोणी म्हणे किंचित राग धुवून राहिली, मग काय करतात है ना, पाण्याने धुवून जाते का नाही, जड कशी जातं काय, सायन्स आहे, हायजीन आहे हे सगळं. ज्वारी जी आहे ती आणलेली रानातून पुन्हा धुतली जाते, वाळवली जाते, नंतर दळली जाते आणि मग त्याची शुद्ध ज्वारीची भाकरी शुद्ध जलात है ना शिजवून खाल्ली जाते. असं स्वयंपाकशास्त्र आहे. ते स्वयंपाकशास्त्र विसरतात आणि मग रोगराई होते आणि आजारी पडतात, दुःखी होतात. मग इथे मानसशास्त्र आहे की जेव्हा ते जाळून टाकलं है ना, राख राहिली, राखी उडवली, ते किंचित मात्र म्हणे माझ्याजवळून काही घाण आहे, हाही विकल्प राहू नये म्हणून सांगितलं जलधारण. मग शुद्ध असं पाणी पडलं. कसं आहे, आकाशामध्ये प लिहिलं की नाही, पोचा अर्थ काय, प हे पाण्याचं बीज आहे. प हे शास्त्रीय भाषेने काय आहे, परमात्मा किंवा विघ्ननाश करणार आहे ना. मग पोचा तिसरा अर्थ काय, हो मंगल पवित्र, परम पवित्र. पवित्र असं जे आहे 8 वेळा लिहिणं वर असं अर्धचंद्राचा आकाशात, त्या ढगात तिथे विजा कडाडल्या वगैरे ढग झाले आले सगळं, प्रसन्न मानसिक आहे. इतर इकडे तिकडे चित्त जाणार ते न जाता या विषयावर केंद्रित केलं. मग तो मधून वर्षाव झाला, तो पवित्र वर्षाव झाला. मग जल काय आहे, परम स्वच्छ है ना. हो म्हणजे पाण्याचं बीज झालं, कसं पवित्रतेचं बीज आहे. आणि ते पवित्र म्हणजे काय, परममंगल स्वभाव स्वरूप आत्मा. मग याचा वर्षाव झाला, पवित्रतेचा वर्षाव झाला. मग व्यवहाराने काय झालं, ज्वारी जशी धुतली गेली तसं हे आत्मद्रव्य पूर्ण धुतलं गेलं, स्वच्छ झालं. नाही मांडीच्या खाली अर्धचंद्राकार पाणी तयार झालं. काय सांगितलं, पहिला तर भरला तर अर्धचंद्राकार तयार होतं की नाही, पाण्याची वरची रेखा, तसं इथे तुमच्या मांडीच्या खाली अर्धचंद्राकार तयार होतं. मग किती अर्धचंद्राकारचा अर्थ काय, अरे तुम्ही सिद्ध सेलेवर आहात, अष्टव पृथ्वीवर आहात, भगवान आत्मा आहात, परम पवित्र आहात आणि अष्टगुणांनी अलंकृत आहात. आणि मग पवित्र धारणा सांगते, मग तत्वरूप होती, तत्वरूप समान धारणा, त्याचं चिंतन नाही का झालं. मी शाश्वत ज्ञानानंद स्वभाव आहे, पर्यायी नाही चिंतन. द्रव्यकर्माने रहित, भावकर्माने रहित, नवकर्माने रहित असा माझा जो स्वभाव, तत्वाचं चिंतन नाही काय. मग हे समयसारमध्ये करताना मग त्या पिंडस्थानात येत नाही ना. मग तमुक्त स्वभावामध्ये त्या आत्मस्वभावामध्ये आपला उपयोग राहिला, अनुभूती झाली. काय म्हणजे मी माझा असा एक स्वयंबुद्ध असणारा त्याचा अनुभव नाही, बाकीचे घाण नाही. आणि तिथे जर चुकून विचार जरी आले तर त्याचे मी त्याला काय सांगितलं, ते तुझ्या ज्ञानात जरी धडकले असतील पडे विचार, त्याने काही तुझ्यात दूषण आलं नाही. कारण तू कसा आहेस, या चिती सा चिती व सदा, सदा सर्व काळ तू चैतन्य चैतन्य म्हणून आहे. परकी विचार आले, अरे ते काय तुझं स्वरूप नव्हे, कारण रूप धारण कोणी केलं ते चैतन्याने. मग तू चैतन्य म्हणायचं, बाकी काय. अहो सोन्याने अंगठीचा आकार धारण केला तरी ते सोनच, लॉकेटचा आकार धारण केला तरी सोनच, बाजूबंदाचा आकार धारण केला तरी सोनच, मंगळसूत्राचा धारण केला तरी सोनच, गंठन धारण केलं तरी सोनच, आणि नेकलेस केलं तरी सोनच, सोनं सोनं तरी. मग तसं चैतन्याची कोणतीही पर्याय झाली तरी ती काय आहे, चैतन्य. मग कोणताही विचार आला तुमच्या चित्तात तरी त्याला पहा फक्त चैतन्य म्हणून. चैतन्य म्हणून पाहिलं तर पर्यायाचा विचार सुटून गेला, चैतन्याच्या विचाराचा चैतन्य विचार प्रगट झाला, म्हणजे तोच अनुभव. विकल्प तोडायचं साधन सहज आहे हो. अनुभूती काय, अनुभूती म्हणजे की झाड धूम नदीदार आहे. हा मग पर्याय का, पर्यायला काय, कोणत्या झाडाची पत्ती कहने का मतलब यह है कि पर्याय का महत्ता नहीं है. पर्यायचं महत्व नाही. अनुभूती सहज होते, अनुभूतीचं टेन्शन घेऊ नका, सहज विचार कर झाला,
सहज अनुभूती झाली. विषय तो आहे ना आमच्या जवळ, चैतन्य ध्रुव म्हणून सर्वच आहे. एवढं सुंदर जीवन आहे. हा एक कुठलाही विचार येऊ दे, कोणताही पराचा विचार येऊ दे, काहीही सांगा. म्हणून म्हटलं की पूर्वीचा विचार आला, खून केला नाही, आणि तो खून केलेला विचार विसरायचा आहे. अज्ञानी जनता काय करते, तिकडे जा तिकडे जा तिकडे जा असं विचार करायचा फक्त, किंवा मग अप्पू गांजा दारू याच्या नादी लागते. आणि त्यातून तुमचे सुटले का विचार, गेले नाही. चेतनेचा क्षयक्षम कमी झाल्यामुळे उलट दुःख जास्त झालं, आणि चेतनेची शक्ती कमी व्हावा विचार केल्यामुळे संस्कार काय पडला, निगुडात जाऊ. त्याच्या उलट की जो विचार आला तो काय आहे, चैतन्यमय आहे. विकल्प तुटले. जनता येते की नाही, काय सांगते डॉक्टरला, काय नाही हो आमच्या तमच्याला फसवलं, आता तो मेलाही सगळं झालंय, पण तो विचार सारखा मला डाचतो. दुसरं काही नाही, बाकी सगळं ठीक आहे. मग यातून सोडायचा मार्ग सांगितला की तो विचार आला ना, आला तर काय, आला तर येऊ दे, घाबरू नको. हे ना काय सांगतात, मला आला आहे की नाही, न तावता दुष्यती तावती चिती. हे चित्र आलं म्हणून तुझी चिती दोषयुक्त झाली नाही. मग तो विचार आला म्हणून तू दोषयुक्त झाला नाहीस, कारण त्याही वेळेला तुझं चैतन्य ध्रुव आहे ना. कशाचा विचार, कोणाचा विचार आहे तो विचार, कुठून आला, ज्ञानातून आला. म्हणजे कोण आहे ते, ज्ञानच आहे. विचार म्हणजे पर्याय आहे की नाही. मग कोणाची पर्याय, ज्ञानाची. अंगठी कशाची झाली, सोन्याची. लॉकेट कशात झालं, सोन्याची. मग तो पर्याय कशाचा, सोन्याचा. मग जो विचार तरंगाला तो कोणाचा, चैतन्याचा. मग मी चैतन्यवाला विचार घेते, शाश्वत चैतन्यवाला आहे, बस. स्वरूप सुंदर झाला, दोष काही नाही. मग आलेले विचार तर मधून मधून आलेले, अरे त्याची काय किंमत आहे, त्यांनी काय केलं, दोष आला नाही. म्हणजे त्याला आलेल्या विचाराबद्दल, चुकीच्या विचाराबद्दल, विपरीत विचाराबद्दल जी भीती वाटत होती ही गेली, आणि चैतन्यावर स्थिर झाला. आणि त्याच्या उलट झालं की तुझा दोष आला, ते वाईट झालं की ते उलट घाबरून गेला, घामाघूम झाला, कोड्याच झाला. एक मान होती असेल यार, ती मा सांगायची, रस्त्याने निघाले की गाडं दिसलं तर म्हणाले दिवसभर गावाला दिसतो. आणि त्याच्यामुळे तिला स्वेटिंग काय स्वेटिंग व्हायचं, घाम 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 होऊन जात. आणि कसं सुटणार नाही त्याच्याकडून, माहिती काय, चुकलं चुकलं चुकलं, प्रतिक्रमण केलं, प्रत्याख्यान केलं, काय करणार पुढे, काय सांगणार तिला, हा मार्ग आहे. अरे गाडव दिसलं ना, अहो बघा ते सारखं गाडव दिसतंय, काय सांगायचे, माझ्या नजरेसमोर गाडावर दिसतंय सारखं. आता तू इथे बसलीस मंदिरात, देवाकडे लक्ष दे, समजा दुसरं चिंतन करत आहे ना, ही पद्धत आहे. पण तरी सुद्धा गाडव दिसतंय म्हणायचं. मग काय, ते गाढवाचं चित्र काही तिथे जवळ आलंय का, ती गाढव झाली आहे का, ती तर स्त्री मनुष्य आहे, मानव आहे. मग आता काय करायचं, अरे ज्ञानाने धारण केलेला तो विचार आहे ना. मग हे ज्ञान आहे म्हणून जा, दिसू ते गाढव दिसत, पण ते काय आहे, या चिती सा चिती सदा, ते चैतन्य रूप आहे ना. अहो वक्र झालं तरी ते बोटच आहे की, सरळ केलं तरी बोटच आहे की नाही. तसं आहे, जो विचार तरंगाला ते काय आहे, चैतन्य म्हणून काय की, चैतन्य रूप आहे हे जाण, विकल्प तुटले. मग जेव्हा म्हणतो आपण की निराळ्या प्रकारचे विकल्प तरंग येतात, भोगोपभोगाचे विचार येतात, तर एवढा विचार काय की जो विचार आला तो चैतन्यमय आहे. म्हणजे भोगाभोगाचे विचार सुटून मी चेतनामय आहे हा विचार उत्पन्न झाला. भोगोभोगाचे विचार केला त्या समयात गेला, पुन्हा भोगाचा विचार, पुन्हा मी चैतन्यमय असा विचार कर. कारण जो विचार तरंग आहे
ते कशाचं रूप आहे? ज्ञानाचं. पर्याय कोणाची? अवस्था कोणाची? ज्ञानाची. मग ज्ञान नाही एवढं का? कसं काय जाणावं महाराज? फार कठीण बघा. अरे सोपं आहे. वेणी तीच ना बाळा आणि चक्कर घातला तर कोणी तेल केलं तर किंवा पंडितजी आणि काय म्हणायचं आंबाडा बांधला तर केस तेच की वेगळे आणि मोकळे असे सोडून ठेवले तरी तेच केस. पाहता येईल की नाही? ते अवघड आहे. मग कोणताही आकार धारण केला तरी केस तेच. मग इथे कोणताही विचार करून आला तरी ती चेतना, चैतन्य शक्ती. बस चेतना चेतना म्हणून सांगायचं. चैतन्यवाला आत्मा चिती म्हणून धर्म सांगून धर्मी सांगितली, गुण सांगून गुणी सांगितले. एक गुण नाही, सद्गुण व्यवहार नाही याचा विषय नाही, निश्चय नाही याचा विषय. चेतना म्हणून जाणे. बघा तुम्ही प्रयोग करून बघा. गेले की नाही विचार? चेतनमय आहोत आपण फक्त. कोण आहोत? चेतनमय. कारण आपलं स्वरूपच चेतन. अचेतन होत काय नाही. आकार द्रव्य नाही, धर्मद्रव्य नाही, अधर्मद्रव्य नाही, कालद्रव्य नाही, पुद्गल द्रव्य नाही, अन्य जीव नाही, अन्य पर्याय नाही. एक चैतन्यमय. केवढं सुंदर रूप. नाही तरी काय करता? आणखी पहा. अहो लाकडाचे काही मोठे टोकरे आहेत, काही गोल आहेत, तिकडचे आहेत, कसे आहेत. पण काय म्हणता? लाकूड म्हणून जळावं म्हणता. जाणता की नाही? का नाही की एवढाच तुकडा असेल तर जळाव लाकूड जरा मोठा असेल तर लाकूड जळाव म्हणत नाही. लाकूड लाकूड म्हणून जाणता की नाही? जाणता. मग आकार कोणता तरी असलं तरी काय? चैतन्य शक्ती तीच ती. विचारधारा कोणती असते तरी काय? चेतना तीच ती. मग मी चैतन्मय आहे. हा सुंदर स्वरूप आहे. पुन्हा विचार येतो. आला की पुन्हा असंच नाही की चक्रात घालायचा आहे की नाही? येणार का विचार? साधत आहात. दुसरा विचार तर सटकन येईल. पण आला की लगेच पुन्हा फिरवा ना त्याला. चैतन्य रूप आहे म्हणून पहा. लगेच शांत राहिलं चित्र. मग ते चित्र विकल्पाने त्याचं काय करू? अरे ते नवीन नाही, त्यांनी काही दूषण झालं नाही तुझा है ना. न तावता दुष्यती तावती चिती. तुझी चैतन्य शक्ती त्यामुळे दूषित झाली नाही. मग कुठलाही विचार येतो येऊ द्या, काळजी करू नको. स्वभाव आहे तू चैतन्यमय. चेतनाचरणची टीका. अथ अप्रतिबुद्ध संबोधनार्थम व्यवसायाः क्रियते. आता या ठिकाणी अप्रतिबुद्धाला संबोधन करण्यासाठी व्यवसाय करतात, केला जातो. समजावून सांगितले जाते. काय करतात? अन्नाणी इत्यादी व्याख्यान क्रियते. अन्नाणी इत्यादी स्पष्टीकरण करतात. अज्ञान मोहितमती, अज्ञान मोहितमती म्हणजेच काय? अज्ञान रूप असणारी मोहित झालेली मती, विचार, बुद्धी. मध्यमिनम घनदी पुद्गलम द्रव्यम मम इदम घनदी पुद्गलम द्रव्यम. माझं हे पुद्गल द्रव्य आहे असं अज्ञानी म्हणतो. अज्ञानी तसे प्रतीती करतो. कथम भूतम. मग कशा प्रकारचं ते पुद्गल द्रव्य आहे? बद्धम अबद्धम च है ना. बद्धम संबंधम देहरूपम, अबद्धम च असंबंधम देहाभिन्नम पुत्रकलत्रादी. बद्ध म्हणून काय घेतलं? हे असं भूत प्रवाहने आणि जे आहे ना, असं भूत प्रवाहाचा अरूप शरीर, देही जीव शरीर जीव असं भूत प्रवाहाने त्याला म्हटलं बद्ध. कामान शरीर, पैदळ शरीर, अवलारिक शरीर, वैक्रिक शरीर, आहारक शरीर हे जर बद्ध. आणखी काय केलं? अबद्ध कोणतं? देहाभिन्नम. देह सोडून काय? भारतीय, धनवान, मेरा लडका हे अबद्ध. उपचरित असत भूत प्रवाह नाही. मुलं, बाळ, नातेली, कलंकार, चष्मा, कपडे, पिंची, कमंडू, शास्त्र, बंधन
पेन्सिल आहे का नाही. शिष्य, चेला, चेली, गुरु सगळे अबद्ध, त्याचे बद्ध आहेत. अबद्ध आहेत, कट्टर कुठे आहेत? जोडले गेले का आपल्याशी? देह जसा एक क्षेत्रावर संश्लेष संबंध आहे तसं नाही. चोईटी आणि रस कसे आहे? उसाच्या अवस्थेत संश्लेष संबंध आहे. रस पिला की नाही आठवण म्हणून जाईल. श्रेयांश काय म्हणायचं? ते श्रेयांश महाराज होते की महाराज नंतर झाले? अगोदर राजा होते. महाराजा साधू नाही झाले, राजा होता की. मग आदिनाथांना त्यांनी नाही का दिला? का दिला व सांगता का कारण किती? कसा का दिला? त्यात काय सायन्स आहे? अध्यात्म नाही सांगत विचारत. मी तुम्हाला लोकव्यवहारातलं मेडिकल सायन्स विचारतो. त्या दिवशी त्याने तो आहार दिला, तो का दिला? बरोबर जे आहे. किती दिवस झाले? 1 वर्ष, 1 महिना है ना. 1 महिना आणि 13 दिवस गेले. तर त्या ठिकाणी काय आहे? सायन्स आहे की तो आलेला आहे, पडगाम घेतलेला आहे यथायोग्य रीतीने आहे ना. पूर्वी नव्हतं नोकर्म, आहाराला म्हटलं नोकर्म नव्हतं तेव्हा. यावेळेला उदय आला कर्माचा यथायोग्य नोकर्म, दाता वगैरे सगळे व्यवस्थित मिळाले. दिवस उन्हाळ्याचे तितके दिवस उपवास झाला. त्याला जर घट्टान्न खायला दिलं असतं चुकलं असतं. नुसतं पाणी प्यायला दिलं असतं तर संस्ट्रोक झाला असता है ना. हा त्याची पद्धती आहे, कसा यायचं नाही हा है ना. नुसतं अगोदर जर पाणी पाजलं असतं तर संस्ट्रोक झाला असता, कोलॅप्स झाला असता. नाही म्हणजे पूर्वीची जी पद्धत आहे, बाहेरून उन्हातून जर आला पाहुणा तर त्याला काय द्यायचं? तो बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवायला सांगितले, नाही धूळ नाहीशी केली आणि हातपाय धुतल्यानंतर तोंड वगैरे धुवून पुसून घेतलं ना. आणि मग त्याला पाणी नुसतं नाही प्यायला दिलं, त्याला मीठ आणि गुळ किंवा साखर दिली खायला. तोंडात त्याने टाकली आणि मग पाणी थोडंसं पिला आहे ना. ते तळून खाल्लंय, त्याच्यावर पाणी घेतलं आणि असं गिळलं पाणी. मग नुसतंच का नाही पाणी भरलं? आजकाल तसं नुसतं पाणी पिता लगेच सनस्ट्रोक होतं आणि डॉक्टरकडे जाता. आणि डॉक्टर काय करतो? एक सलाईन ठेवतो, ग्लुकोज आणि मिठाचं पाणी. ते द्यायलाच पाहिजे, कारण त्याचं ते नोकर्म आहे. पैसे त्याला जायला तुमचा योग आलाय, त्याची मिळवायचे योग आहे, ते जाणारच. तेच काय काळजी करू नका. पण जर त्याचा जाऊ नये ना, त्रास होण्याची इच्छा असेल तर असं योग्य आहे. मग त्याला आहार कसा दिला? नुसतं पाणी पिता चुकता. पहिला भाग पाण्याचा नाही, मग काय आहे? त्या उसाच्या रसामध्ये क्षारी आहे आणि साखरी आहे आणि जीवलय आहे. नाही कसा दाता हुशार असतो. आहे की नाही? मग हे सगळं कसं आहे? ऊसाचं सायन्स काय? ऊस जी आहे ती चोईटी जी आहे, कसं आहे की नाही? चोईटी जी आहे, चोईटी आणि रस कसा संशय संबंध आहे का? एक क्षेत्रावर संशय संबंध आहे. चोईटी जेव्हा तुम्ही तो रस पिळला तेव्हा रस आणि चोईटी भिन्न भिन्न झाले, तेव्हा संशय संबंध राहिला नाही. मग कर्म जे आहेत, द्रव्य कर्म आणि आत्मा संशय संबंध आहे. हे शरीर आणि आत्मा संशय संबंध आहे, म्हणून त्याला म्हणायचं अनुपचारित हे ना. असं भूत व्यवहार आणि उपचारित जे बाहेरचे आहे ना वस्तू, त्या ऊसाचा मालक आणि ऊसाचा संबंध काय? उपचारित अबद्ध आहे, बद्ध नाही. धन संपत्ती जी आहे ना, बाहेरची मुलं बाळ नातेवाईक वस्त्र अलंकार हे उपचारित आहे, अबद्ध आहे ना. देह भिन्न, पुत्र कलत दिले की नाही.
शिष्य शिष्यादी वगैरे सगळे, मग सगळे जण झाले. देव गुरु शास्त्र सगळेच कसे देहाहून भिन्न, आपल्या आत्म्याहून भिन्न. मग त्याचा जर विचार केला आहे ना, ते सगळे अनात्मामध्ये आले ना, आपण पाहिलं. मग पुस्तक जगात गेले, तहा गेले पहा, तथा आणखी जीवे जीवद्रव्ये आहे ना, बहुभाव संयुक्ते मिथ्यात्व रागादी भाव संयुक्ते. मिथ्यात्व रागादी भावाने सहित म्हणजे या सगळ्या पर्याय घेतल्या. ट ठ ड, एक देश शुद्ध पूर्ण शुद्ध या बहुभावाने युक्त असणारे जीवद्रव्य. मग यांना काय म्हणतो? अज्ञानी माझं म्हणतो. अज्ञानी जीवा देहपुत्र कलत्रादिकम परद्रव्यम मम इदम घनतीत्यर्थ. भावार्थ दिला. मग देहापासून भिन्न असणारे देह आणखी आणि परद्रव्ये, आकारद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य, उज्ज्वलद्रव्य, मुलं बाळ, नातेवाईक, शिष्य, देवगुरु शास्त्र पंचपरमेष्ठी सगळे या परद्रव्याला माझं आहे असं म्हणतो. कोण म्हणतो? अज्ञानी म्हणतो. तशी तो प्रतीती करतो. म्हणतो म्हणजे केवळ म्हणतो का? तशी प्रतीतीही करतो. अगोदर प्रतीती करताना मग म्हणता की माझं मूल आहे. आधी प्रतीती नंतर वचन. तसं अज्ञानी जीव आहे ना, या परवस्तूंची एकच स्थापन करतो. ते माझं शाश्वत स्वरूप आहे म्हणतो. व्यवहार म्हणतो म्हणायला तोंडाने, परंतु वास्तविक या ग खाण्यात मिसळतो. तो ध्रुवात मिसळतो. माझं स्वरूप मानतो. तुमचं स्वरूप आहे का? नाही. बघा म्हणता इथे प्रथम गाथा ही पहिली गाथा गेली. तथाच बहिरात्मना संबोधन क्रियते. अज्ञानी म्हणा, बहिरात्मा म्हणा, मिथ्याज्ञानी म्हणा, सविकल्प जीव म्हणा, अज्ञानी जो जीव आहे त्याला काय करतात? संबोधन करतात. संबोधन केले जाते, समजावून सांगितले जाते. कसे संबोधन? रे दुरात्मन, हे बहिरात्मन, हे मिथ्यादृष्टी जीवा, हे मिथ्याज्ञानी, हे अज्ञानी जीवा, हे मूर्खा, असे शब्दात म्हणतात. दुरात्मन ना, तुझं जे अज्ञान आहे ते बघ, जरा सावध हो, जागा हो. कसं म्हणतात? सौवन्नो इत्यादी. सौवन्नु ज्ञान दिठो सर्वज्ञ ज्ञान दृष्टः जीवो जीव पदार्थः. कथम भूतः दृष्टा? ओग लक्षणो केवल ज्ञान दर्शनोपयोग लक्षणः. नित्यम नित्यम सर्वकालम. मग काय सांगितलं? काय तर सांगितलं की हे जीवा, हे आत्मन, काय सांगितलं? सर्वज्ञानी पाहिलेला जो जीव पदार्थ, कशा प्रकारचा, कसा पाहिला त्यांनी? है ना, केवल ज्ञान दर्शनोपयोग लक्षण माल. म्हणजे ज्ञान दर्शन उपयोग. केवल ज्ञान पर्याय नव्हे, केवल ज्ञान पर्याय नाही, केवल दर्शन पर्याय नव्हे. म्हणजे काय? तुझ्या ज्ञानात शक्ती जशी शक्ती आहे पूर्ण करण्याची, मती ज्ञान सुद्धा नसे नाही, ज्ञान शक्ती त्याची आहे. पण असा ज्ञान स्वभाव आला, दर्शन स्वभाव आला. कसं आहे ते लक्षण? नित्य सर्व काळ असणार. केवळ ज्ञान पर्याय अनादि अनंत नाही. ती साधी होते ना, साधी शांत असते पण तशीच तशी राहते म्हणून साधी आनंद म्हटली जाते. अनादि अनंत नाही ना, नित्य नाही. म्हणून सर्व काळात राहणारी, नित्य म्हणून काय सांगितलं? सर्व काळात, अनादि अनंत काळात असं ज्ञान दर्शन उपयोगवाला जीव आहे. जीव पदार्थ दिसला जाणार म्हणजे जीवाचं लक्षण ज्ञान दर्शनमय आहे. ज्ञान दर्शनवाला जीव आहे. मग हे तुझं स्वरूप आहे, तू जीव आहे. मग ज्ञान दर्शनवाला तू जीव आहे, शाश्वत ज्ञान दर्शनवाला जीव आहे. कथम सो स जीव उज्ज्वल द्रव्यभूतो उज्ज्वल द्रव्यम जाता. मग तो उज्ज्वल द्रव्यमय कसा होईल? न कथमपि, तो कोणत्याही परिस्थितीत तो जीव उज्ज्वल द्रव्यमय होत नाही. जम येन कारणेन भनसी भनसी त्वं मध्यमिनं मम इदं उज्ज्वलं द्रव्यम इति द्वितीय गाथागता. मग ज्यामुळे त्या उज्ज्वल द्रव्याला माझे आहे असे म्हणतोस, म्हणजे काय? माझे आहे अशी प्रतीती करतोस.
कशी करतोस प्रचिती? आहे का तुझं ते? मग जनता काय म्हणते, अहो ते माझं नाही, मग काय चोराच आहे, लोकाच आहे. असद्भूत व्यवहाराने सांगितले की हे रमेशचं घर आहे आणि ते दादू मियाचं घर आहे. हे उपचारित असद्भूत व्यवहाराने सांगितले. हे अलंकार तुझे उपचारित असद्भूत व्यवहाराने सांगितले. ध्रुवरूपान तुझे अलंकार आहेत काय? तुझं स्वरूप आहे अलंकाराचं? चष्मा तुझं स्वरूप आहे? अज्ञानी म्हणतो गॉगल नाही आणून दिला, गॉगल नाही आणून दिला म्हणून रुसला. पोरं रुसतात की नाही? गॉगल नाही, दोस्ताला गॉगल आणलं मग मला गॉगल नाही दादा, मग रुसला, रडला, दुःख केले. म्हणजे गॉगल हे तुझं स्वरूप आहे का? चष्मा हे तुझं स्वरूप आहे का? शरीर तुझं शाश्वत स्वरूप आहे का? तुझं चैतन्यमय आहेस, अमूर्त आहेस, अस्पर्श, अरस, अगंध, अवर्णवाला आहेस, चैतन्यमय आहेस, अमूर्त आहेस, ज्ञानानंद स्वभावाला आहेस. दुःख हे काही तुझं स्वरूप आहे का? शाश्वत स्वरूप आहे? दुःख हा तुझा गुण आहे का? आनंद हा गुण आहे. लौकिक सुख हे तुझं स्वरूप आहे का? अतींद्रिय आनंदाची सुखाची पर्यायी तुझं शाश्वत स्वरूप आहे का? नाही. आनंद गुणवाला आहे, ज्ञान आनंद गुणवाला आहे. सावर हो, जे तुझे शाश्वत स्वरूप आहे त्याला तुझे म्हण, तू माझा आहे ते म्हणून किती कर. पण जे तुझे शाश्वत स्वरूप नाही त्याला तू आपली आहे अशी प्रतीती करू नको. हा जागा हो, तेवढा उपयोग करायला होता ना. पुढे सांगतात, विचार करायला पहा, जदी इत्यादी. यदी म्हणजे यदी, यदी म्हणजे काय? जर, यदीचे जर. सो स जीव हा पुद्गल द्रव्यीभूतो, पुद्गल द्रव्य जातः. जीवो जीव जीवत्वम, जीवत्वम आगतम, आगतम प्राप्तम, इतरम इतरम इतरत शरीर पुद्गल द्रव्यम. ते काय म्हणतात ऐक. जर तू त्या पुद्गल द्रव्याला आपला आहे असं म्हटलं तर त्याला जीवत्व प्राप्त झालं. त्या पुद्गल द्रव्याला माझा आहे असं म्हटलं तर त्या पुद्गल द्रव्याला जीवत्व प्राप्त झालं. तू जीव, मग पुद्गल द्रव्य तुझं आहे म्हटलं तर त्याला जीव म्हणावं लागेल. मग त्याला जीवत्व प्राप्त होते का? धन अलंकाराला तर जीवत्व नाही. शरीर इथे मरून पडते तर त्या जीवत्व राहिलं का? मग त्या शरीराला आत्ता जरी आपल्याशी संयोग आहे तरी त्यात जीवत्व आहे का? नाही. अज्ञानी असणारं जे बाळ आहे त्याला चोईती आणि रस याचं भेदज्ञान नाही. म्हणून काय करायला घेते? रस तर खायचा. मग काय गाळे करून दिले? गाळे करणं म्हणजे नयाने तुकडे दिले. है ना, गाळे करून दिले. व्यवहाराने निश्चयाने त्याचे अंश करून भेद करून दाखवले ना. पर्याय वेगळे, द्रव्य वेगळे दाखवले. मग बाळाला गाळा दिला तसं याला सांगितलं की त्या गाळ्यामधला रस तेवढाच ऊस करून घे. ज्ञानी ते काय करतो? माता जी आहे जाणणारी माता काय करते? ती तोंडात ठेवते आणि काय करते? ऊस करून रस तेवढा घेते आणि चोईती थुकते. बाळ काय करते? बाळ जे आहे ते रस आणि चोईतीचं भेदज्ञान झालं नाही ना अजून. यात रस आहे एवढं कळालं. अज्ञानीला एवढं कळालं की यात आत्मा आहे. पण आत्मा आणि परवस्तू भेदज्ञान नाही झाले. आत्मा वेगळा, भेदक्रम वेगळे, भावक्रम वेगळे, नोकरम वेगळे याचे भेदज्ञान नाही झाले. मग बाळ काय करते? बाळ त्यातला रस न घेता त्या चोईती सकट ते गिळायचा प्रयत्न करते. तर त्याच्या गळ्याला अडकते, ते काही गिळता येत नाही. तसं अज्ञानी जीव शरीर सकट आपल्याला गिळायचा प्रयत्न करतो, म्हणजे विचारात घेतो. गिळणं वेगळं नाही, विचारात घेणं. ठीक आहे नाही? पैसे सहित आपल्याला गिळायचा प्रयत्न करतो, आत्म्याला ग्रहण करायचं. अज्ञानी, अज्ञानी आहे का नाही? मग बाळ जसं अज्ञानी तसं हे अज्ञानी.
मातृ म्हणजे माता जाणणारा. मग माता काय करतो? माता काय करते? नाही ना, ती ज्ञानी आहे, सम्यक ज्ञानी आहे, ती ग्रहण करते रसाला बरोबर, चोईटी बरोबर चुकते. मग त्या बाळाला काय ना यात रस आहे, चोईटी वेगळी आहे, तो सुरुवातीला समजत नाही, चोईटी सकट गिळायचा प्रयत्न करतो, किंवा चुकून दे म्हटलं तर रस सहित तो चोथा जो आहे तसं चुकून देतो. मग याला या ज्ञानी जीवाला सांगितलं की ती चोईटी टाकून दे, की तो आत्म्यासकट परत टाकून द्या. काय केलं पहा, रागद्वेष भावयुक्त वाला तू नाहीस, ते रागद्वेष भाव स्व म्हणले की आत्म्याच्या ध्रुवा सकट रागद्वेष भावाला फेकून देतो. म्हणजे ध्रुव ग्रहण करीत नाही है ना. प्रमाण स्वरूप जी निश्चयने व्यवहार नाही आहे, हा ग तेवढा ग्रहण करायचा नाही, त्याला विषय तो ग्रहण करीत नाही. मग त्याला सांगतात अरे ती चोईटी म्हणजे रस नाही आहे का? ती चोईटी म्हणजे रस आहे, चोईटी म्हणजे रस नाही. मग चोईटीला कसं चघळतोस? चोईटीला काय फायदा? रस घे, त्यातला आत्मा जो आहे ध्रुव स्वभावी तो रसरूपी आहे, तो घे, बाकीचं चूक सोडते. म्हणून ध्रुवाचे जर चिंतन केले तर ते बघ तू चैतन्यमय आहे, शाश्वत लक्षण आहे. पर्याय तर शाश्वत लक्षण नाही, पर्याय चेतना नाही. आणि मग जर त्या पुद्गल द्रव्याला तू जीव मानतोस, माझे म्हणतोस, तर एक होऊ दे. मग होते का तरी? चोईटीला किती रस म्हणून मानले तर चोईटी रसरूप होईल का? होत नाही. तसं या शरीराला, द्रव्यकर्माला, न कर्माला, परकीय वस्तू आणि हे भावकर्म, शुद्ध पर्याय, अशुद्ध पर्याय, एक जे शुद्ध पर्याय सगळे कसे आहेत? भिन्न आहे. पण त्यांना जर तू तुझे स्वरूप म्हणून जाणलेस तर एक होईल का? ते होत नाही. मग जर एक होत असते तर त्यांचा तो सक्का वक्तुम ततः शक्यम वक्तुम जे अहो अथवा यस्मात् कारणात मध्यमिनम पुद्गलम दौवम मम इदम पुद्गलम द्रव्यमिति. जर ते तुझ्या रूप होत असते, प्राप्त झाले असते, तर तू तसे म्हणू शकला असतास. परंतु नच एवं, तसं तर नाही. जर हे रागद्वेष भाव तुझे शाश्वत झाले राहिले असते तर तुझे मन, आम्ही काय म्हणत राहतात का शाश्वत? प्रेम केलं, ज्या बाळावर आपण प्रेम केले, प्रीती केली, ती शाश्वत आपल्या बरोबर राहते का? बाळाने जर प्रतिकूल क्रिया केली तर लगेच आम्ही द्वेष करतो. प्रीती किती वेळ? क्षणभर. आणि द्वेष किती? क्षणभर. थोडा वेळ द्वेष केला, पुन्हा प्रीती करू. काय केलं? विचार करा. सगळ्यांची आपण सतत द्वेष करतो का? पहा, मंत्री तर चांगले पाहायला मिळतात आहे की नाही. राजकारणात थोड्या वेळाच्या विरुद्ध पार्टी तर थोड्या वेळा तिकडच्या पार्टीत. शाश्वत लक्ष नाही का? नाही. आणि मग घरात तरी कुठे आहे? घरात तरी कुठे आहे? अनुकूल कार्य केलं तर राहा, प्रतिकूल कार्य तर जा, आमचा तुझा काही संबंध नाही. मुलगा जर विकृत वागत असेल, वाईट आचरण करीत असेल तर काय सांगितलं पिताजीने? तू घरातून चालता हो. कोर्टात जाऊन काय सांगितलं? ऍफिडेव्हिट केलं ना जज्जासमोर जाऊन, त्याचा सगळं वाटणी करून दिलाय, त्याचा आमचा काही संबंध नाही, जाहिरात करून टाकता जगात. आणि त्याच्याशी तुम्ही जे काही देणं घेणं करा ते त्याला जबाबदार तुम्ही राहणार, आम्ही जबाबदार नाही. करता की नाही? मग जन्मलं कुठे? आपल्या पोटी. पण वाईट वाचन करतो तर आपलं नाही. मग प्रीती किती वेळ? थोडा वेळ. आणि द्वेष किती? थोडा वेळ. समजा चांगलं वागतो म्हणाला तर, सुधारणाला तर घरात घेतात. चालते की नाही? असे सर्व पाहतो आपण की दूध सांडला आता म्हणजे धम्मक लाडू दिला, द्वेष केला, आणि पुढच्या क्षणात एक दोन काढले पाठीवर वगैरे छानपैकी
गाणं म्हणून दाखवलं पाहुणे मंडळींना, शाबास शाबास शाबास, हा लाडू खायला. तो लाडू धम्मच लाडू होता. कशा झाला ठीक आहे, खायचा लाडू दिला. म्हणजे द्वेष आणि प्रीती किती वेळ. मग ते गाणं म्हणलं चांगलं आहे म्हटल्यानंतर बाबाचे आणि दुसऱ्या माणसाचे जर काही महत्वाच्या कामाबद्दल विचार चालू होते, देवाणघेवाण चाललं, त्यात मध्येच काय बोलू लागला तर गपत गपत द्वेष करता. म्हणजे थोडा वेळ प्रीती थोडा वेळ द्वेष. म्हणजे द्वेष आणि प्रीती ही सतत गुणरूप आहे का. म्हणजे प्रीतीच्या वेळेलाही चरित्र गुण होता, द्वेषाच्या वेळेलाही चरित्र गुण होता. पण द्वेष आणि प्रीती सतत अन्वयरूप आली का. पहा बाबांनो, पहा महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रीती केली, द्वेष केला, पण प्रीती करताना चरित्र गुण आहे ना, आणि द्वेष करतानाही चरित्र गुण आहे. आणि मी तर आज झाला तरी चरित्र गुण आहे. मग अन्वयरूप कोण राहतो आहे ना. चरित्र गुण शाश्वत राहतो. हे विकारी किंवा निर्विकारी पर्याय जे भाव आहे ते शाश्वत नाही. मग जे शाश्वत रूप होत नाही त्यांना आपलं कसं म्हणणार. आणि जर होत असले तर म्हणतात प्रतितीकडे आमचं काही म्हणणं ना, पण होतच नाही. नचेवम यथा. पुन्हा उदाहरण दिलं, वर्षासु लवण मोदकी भवती. पावसाळ्यात काय होते, मीठ द्रवरूप होते, पाणी होतं त्याचं. ग्रीष्मकाले जलम लवणी भवती. उन्हाळ्यामध्ये ते जल क्षारयुक्त जल लवण रूप होते, खडा होते. ते बघा, गुळ जरा बरोबर नसेल तर पावसाळ्यात मुततो. म्हणजे काय केलं बोललाय की नाही व्यापाराच्या सगळ्या गुळ. मग त्यात ते आहे की नाही गोडपणा, आणि त्या काठवीत आठवली तर पुन्हा खडा बनतो आहे की नाही. मग हे जे आहे तसं तुमचं या पर्याय किंवा परभाव कसे होतात का सांगा. होत असले तर आमचं काय म्हणणं नाही. होत जर नाही तर दुकानावर ठरलं की नाही, दुकानावर बसल्याच्या गुळ विकता विकता हे विचार आले की नाही. अवघड आहे का. एकदम सोपं. अवघड काही नाही. म्हणजे म्हणतात तथा यदि चैतन्यम विहाय जीवद्रव्यम उद्गल रूपेण परिणमती. जर जीवाने चेतना सोडून उद्गल रूप झाले, होते का बघा, होत. किंवा उद्गल द्रव्यमच मूर्तत्वम अचेतनत्वम विहाय चिद्रूपम च अमूर्तत्वम च भवती. मग उद्गल द्रव्य आपलं मूर्तपणा सोडून, जडपणा सोडून, अचेतनपणा सोडून चिद्रूप चैतन्यमय आणि अमूर्त होते का. तदा भवदी वचनम सत्यम होते. जर होत असेल तर तुमचे वचन सत्य आहे, तुमची प्रतीती खरी आहे. आमचं काय म्हणणं नाही, पण तसं तर होत नाही. म्हणून ते म्हणतात पुन्हा, अरे दुरात्मन, हे अज्ञानी जीवा आहे ना, नच तथा प्रत्यक्ष विरोधात. तसं तर दिसून येत नाही, कारण प्रत्यक्षच विरोध येतो. कारण प्रत्यक्ष विरोध येतो, प्रत्यक्ष प्रतीतीला येत आहे की पुद्गल द्रव्य पुद्गलच राहते, जीव पुद्गल रूप होत नाही, पुद्गल द्रव्य जीव रूप होत नाही, प्रीती काही चारित्र गुणरूप होत नाही, द्वेष काही चारित्र गुणरूप होत नाही, पर्याय पर्याय रूपच राहिले. जर द्वेष सतत असता तर काय झालं का, सततच द्वेष व्हायला पाहिजे. अनादि अनंत काळपर्यंत आपण द्वेषयुक्त राहायला पाहिजे. महावीर स्वामी जर द्वेषयुक्त होते तर सदा सर्व काळ द्वेषयुक्त राहायला पाहिजे होते. परंतु वितराग झाले, द्वेषही गेला, प्रीतीही गेली. म्हणजे रागद्वेष हे शाश्वत नाही, मिथ्या श्रद्धा ही शाश्वत नाही.
सम्यक दर्शनही शाश्वत नाही, पण श्रद्धा गुण शाश्वत आहे. अज्ञान आणि सम्यक ज्ञान पर्याय दोन्ही शाश्वत नाही, पण ज्ञान शक्ती शाश्वत आहे. कमी माहिती, थोडी माहिती, जास्त माहिती या पर्याय शाश्वत नाही, पण ज्ञान गुण शाश्वत. मग जे शाश्वत स्वरूप आहे ते तुझे पहा, आणि जे क्षणिक स्वरूप आहे ते तुझं नाही. प्रतीने भिन्नच तिथे प्रत्यक्ष विरोधात आहे की नाही. म्हणून कारण प्रत्यक्ष विरोध येतो, युक्तीने विरोध येतो, प्रत्यक्षाने विरोध येतो, परोक्ष ज्ञानाने विरोध येतो आणि प्रत्यक्ष प्रतीने विरोध येतो, म्हणजे चुकीचं ठरतं. ततः जीवद्रव्यम देहात भिन्नम अमूर्तम शुद्ध बुद्ध एक स्वभावम सिद्धमिती. सिद्ध काय झालं पहा, जीवद्रव्य जे आहे देहापासून भिन्न आहे, अमूर्त आहे, जीवद्रव्य हे शुद्ध बुद्ध आहे हे सिद्ध झाले. ज्ञानानंद स्वभाव स्वरूप आहे. एवं याप्रमाणे देह आत्मनो भेद ज्ञानम ज्ञात्वा है ना, हा ध्रुव स्वभाव निश्चयण्याचा विषय आणि हे व्यवहारण्याचे सगळे विषय कसे आहेत, भिन्न आहेत हे जाणून मोहोदय उत्पन्न समस्त विकल्पजालम तक्त्वा निर्विकार चैतन्य चमत्कार मात्रे निज परमात्म दत्ते भावना कर्तव्या इति तात्पर्यम. इति अगतिबुद्ध संबोधनार्थम पंचमस्थले गाथात्रयम गतम. मग काय सांगितलं पहा, हे पर्याय भाव आणि ध्रुव स्वभाव यांच्यामध्ये भेद आहे. ध्रुव स्वभावाला ध्रुव स्वभाव आहे, ध्रुव स्वभावात चैतन्य चमत्कार मात्रामध्ये निज परमात्म तत्वामध्ये देह नाही, रागद्वेष नाही, शुद्ध पर्याय नाही, अशुद्ध पर्याय नाही, एक देश शुद्ध पर्याय नाही, परभाव नाही. हे जाणा, भिन्न जाणले आणि मग निज चैतन्याचं चिंतन करा, भावना करा, हेच परम कर्तव्य आहे. का तर जर आम्ही या व्यवहाराच्या चिंतन केले, शरीराचं आमचं एकत्व चिंतन केलं तर एकत्व राहत नाही, आकुलित मात्र होतो, दुःखी होतो, विकल्प जाल होता, दुःखी होतो, मोह उत्पन्न होतो, मोह रागद्वेष उत्पन्न होतात. पैशाला आमचे म्हणत राहिलो तर मोह रागद्वेष होतो आहे की नाही, आणि दुःख होते. प्रीती द्वेषाला शुभ अशुभ भावाला आपलं म्हणत राहिलं तर मोह रागद्वेष होतात. बरं वस्तूंना आपले म्हणत राहिलो मोह रागद्वेष होतात आणि दुःख होत आहे. सर्व बांधले जातात, संसारात पडून राहतो. मग संसार नको असेल, दुःख नको असेल, अतिंद्रिय आनंद भोगायचा असेल, परमसुख भोगायचं असेल तर निर्विकार म्हणजे ध्रुवाला म्हणतात निर्विकार चैतन्य चमत्कार मात्र म्हणजे सामान्य स्वभाव स्वरूप निज परमात्म तत्व जे आहे त्याची भावना करा, त्याची प्रतीती करा. मग ही प्रतीती करा असं अज्ञानीला सांगितलं, मग सम्यक दृष्टीला सांगणं तेच दुसरं आहे का, सगळ्यांसाठी तेच. म्हणजे परमसुख भोगण्यासाठी एकमेव मार्ग आहे कोणता, मी ज्ञानानंद स्वभावी आहे अशी प्रतीती करणे, तसा विचार करणे, तशी भावना करणे, ते करा. ओम